नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार। 20 दिवसांपासून निदा खान फरार, तर एचआर हेड अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी। अमरावतीच्या परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत, आणखी 4 जणांची चौकशी सुरू। मुंदू खरातच्या खात्यामध्ये 2 वर्षात तब्बल 21 कोटींची उलाढाल। जमीन खरेदीचे व्यवहारही समोर। शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती। खरात दाम्पत्यावर फसवणुकीचाही गुन्हा दाखल। देणाऱ्या आरोपीला कर्नाटक कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, तर कुख्यात जयेश पुजारीला तुरुंगात टीव्ही बॅडची सुविधा। सोलापूर एटीएस युनिटच्या तत्कालीन अधिकाऱ्याचा न्यायालयामध्ये खळबळजनक दावा। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच बिगुल वाजणार, तर येत्या 4 ते 5 दिवसात 9 जागांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। विधान परिषदेत भाजप 5 तर शिवसेनेला 2 जागा मिळण्याचे संकेत। मुंबई महानगरपालिकेत 15 दिवसात क्लीन स्वीप। अश्विनी भिडेंनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच पालिकेत फेरबदल। उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांच्याही बदल्या।